विद्यार्थी मित्र हो नमस्कार। आपण बालविद्या मंदिर हायस्कूल परभणीच्या YouTube चॅनलवर हा व्हिडिओ पाहत आहात। या प्रकरण पहिला विषय भूगोलाच्या वर्ग 6 पृथ्वी आणि वृत्ते या विषयामध्ये आणि या प्रकरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण इतिहासाचे 2 प्रकरण व्हिडिओच्या रूपाने आपल्या समोर मांडलेले आहेत। ते आपण बघितले असतील, ऐकले असतील, त्याचा स्वाध्याय केला असेल। आज आपण भूगोलाच्या या प्रकरणामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचं प्रकरण या ठिकाणी शिकतो आहोत। या प्रकरणाचं नाव आहे, आपल्या बोर्डवर लिहिल्याप्रमाणे, पृथ्वी आणि वृत्ते। मित्रांनो, तुमच्याकडे पुस्तक असेल, हे बघा, हे इयत्ता 6वीचं भूगोलाचं पुस्तक, हे काढा आणि या भूगोलाच्या पुस्तकामध्ये पान नंबर 1 काढा। या पान नंबर 1 वर तुम्हाला पृथ्वी आणि वृत्ते हे प्रकरण दिसेल। मित्रांनो, हे प्रकरण थोडंसं मोठं आहे। यामध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या वाटणाऱ्या आकृत्याही आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीचे गोलेही आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला या प्रकरणाची माहिती घ्यायची आहे। त्यामुळं काळजीपूर्वक हे प्रकरण पहा, अशी मी भूगोल शिक्षक या नात्यानं आपणास सूचना करतो। तर पाहूया वर्ग 6 विषय भूगोल, प्रकरण पहिले, पृथ्वी आणि वृत्ते। विद्यार्थी मित्र हो, यासाठी तुम्हाला भूगोलाचं ते पहिलं पान आहे, त्यावर असा एक नकाशा दिलेला आहे। तो नकाशा आहे जगाचा नकाशा। तुम्ही हा जगाचा नकाशा काढा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल। माझ्याकडे हा एक जगाचा नकाशा आहे। तो जगाचा नकाशा मी तुम्हाला दाखवेल आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला मिळतील। विद्यार्थी मित्र हो, हा जो जगाचा नकाशा आहे त्यामध्ये वेगवेगळ्या खंडांमध्ये वेगवेगळे विद्यार्थी भूगोलाचं शिक्षण घेत आहेत आणि भूगोलाचं शिक्षण घेत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही पडतात, कारण खरा विद्यार्थी तोच असतो त्याला प्रश्न पडतात। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जगाचा नकाशा आहे। यामध्ये हे जे निळ्या रंगाचं दिसते आहे ते पाणी आहे। या पृथ्वीच्या गोलावर तुम्हाला दिसेल हे जे निळ्या रंगाचं आहे हे पाणी आहे आणि हे उरलेले खंड आहे। अशा प्रकारे आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ज्या पृथ्वीवर आपण वावरतो, ज्या पृथ्वीवर आपला जन्म झालाय, ज्या पृथ्वीवर आपलं घर आहे, शाळा आहे, सर्व काही या पृथ्वीवर आहे, त्या पृथ्वीची माहिती आहे। आणि ह्या पृथ्वीचा गोल आणि हा नकाशा जवळपास सारखेच आहे, फक्त हा सपाट पृष्ठभागावर काढलेला आहे आणि हा गोलाकार भागावर काढलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, या नकाशामध्ये बघा निळ्या रंगाचं पाणी आहे। हा आहे तुमचा उत्तर अमेरिका खंड, हा आहे तुमचा दक्षिण अमेरिका खंड, हा या ठिकाणी येतो तुमचा युरोप खंड, हा आहे आफ्रिका खंड, या ठिकाणी येतो हा सगळ्यात मोठा आशिया खंड, जगातला सगळ्यात मोठा खंड आहे तो आशिया खंड, आणि आशिया खंडाचा हे दक्षिणेकडचा जो भाग आहे हा आहे आपला भारत, आणि हा आहे ऑस्ट्रेलिया खंड, आणि हा आहे इकडे अंटार्क्टिका खंड। अंटार्क्टिका खंड हा पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला असल्यामुळं या ठिकाणी मानवी वस्ती जवळपास नाही असं समजूया आपण। त्यामुळं या ठिकाणी मात्र मानवानं वस्ती केलेली आहे। उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, युरोप खंड, आशिया खंड, आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड। मित्रांनो, नकाशामध्ये या पुस्तकातल्या नकाशावर आणि हा नकाशा सारखाच आहे। तुमच्या समोरचं पुस्तक आहे ते काढा, एकदा तुमच्या लक्षात येईल। बरं, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, हा आफ्रिका खंड, इकडे युरोप खंड, इकडे हा आशिया खंड आहे, हा इकडे ऑस्ट्रेलिया खंड, हा अंटार्क्टिका खंड, आणि काही महासागर आहेत त्याची सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। हा बघा, हा आहे जगातला सगळ्यात मोठा महासागर पॅसिफिक। हा पॅसिफिक दोन्ही बाजूने दाखवलेला आहे। याचं कारण आहे की तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे हा नकाशा जर पाठीमागून असा जोडला तर हा महासागर या महासागराला जोडलेला आहे, त्यामुळे तो दोन्ही साईडला दाखवलेला आहे, दोन्ही बाजूने दाखवलेला आहे। पॅसिफिक महासागर हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे। हा साधारणतः हे सागर जो दिसतोय तो आहे अटलांटिक महासागर, तो नंबर 2 चा मोठा महासागर आहे। आणि भारताच्या दक्षिणेला असलेला हा हिंदी महासागर हा जगातला
3 नंबरचा मोठा महासागर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकातील प्रमाणे बघा की नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत. नकाशामध्ये बघा तुम्हाला कोणकोणती शहरे दिसतात तुमच्या नकाशात पहा. त्यामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये बघा या ठिकाणी दिसत तुम्हाला दक्षिण अमेरिकेमध्ये लिमा शहर, ते बघा इथे लिमा. त्यानंतर बघा आफ्रिकेमध्ये बघा किंबर्ले, ही आफ्रिका आहे आणि आफ्रिकेच्या साधारणतः या इथे जवळ किंबर्ले ही एक मोठी जगप्रसिद्ध हिऱ्याची खाण आहे. त्या ठिकाणी किंबर्लेला महत्वाची खनिजे सापडतात. किंबर्ले त्या ठिकाणी कात्या नावाची विद्यार्थिनी आहे. तिथे लिमाला एनरिके नावाचा भूगोलाचा विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा इकडे भारतामध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये आग्रा आहे. आग्र्याचा ताजमहल आहे. ताजमहल शाही खान नावाचा विद्यार्थी दिलेला आहे आपल्याला. इकडे बघा भारताची ही अंदमान निकोबारची बेटे आहेत. या टोकाच्या खाली बघा अंदमान निकोबार बेटे आहेत. त्या ठिकाणी मीनाक्षी नावाची विद्यार्थिनी आहे. या ठिकाणी ही जी बेटे आहे हा जपानी बेटांचा समूह आहे आणि हे जपान नावाचं एक छोटं राष्ट्र आहे जे पूर्वेकडचं सगळ्यात प्रथम येणारं राष्ट्र आहे. म्हणून असं म्हणतात की सूर्याची सर्वप्रथम किरणे जपानवर पडतात, म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश असं सुद्धा म्हटलं जातं. त्या जपानमध्ये बघा मिचिको नावाचे विद्यार्थी आहे. इकडे बघा युरोप खंड, हा आहे युरोप खंड. या युरोप खंडामध्ये बघा इकडे देहान नावाचा विद्यार्थी आहे. हे सगळे विद्यार्थी आहेत. आता या ठिकाणी भारतामध्ये शाही नावाचा विद्यार्थी आहे, इकडे जपान मधला विद्यार्थी आहे, इकडे आफ्रिकेतला आहे, इकडे दक्षिण अमेरिकेतला आहे. या सगळ्यांनी जर असा विचार केला की ताजमहल कुठे आहे, तर ताजमहल कुठे आहे याचं उत्तर हे सगळे विद्यार्थी वेगवेगळे देतील, कारण त्याची दिशा वेगवेगळी आहे. याची दिशा वेगळी आहे, याची दिशा वेगळी आहे, याची दिशा वेगळी, याची दिशा वेगळी. म्हणजे ताजमहल तर एकाच ठिकाणी आहे परंतु दिशा मात्र वेगवेगळ्या आहेत. मग एखाद्या ठिकाणचं स्थान आणि त्या ठिकाणचं जे काही ठिकाण आहे त्यावर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर दिशा ही माहिती असणं महत्वाचं आहे. पण त्यासाठी आपल्याला नकाशामधील या सर्व विद्यार्थ्यांनी जे काही भारताचं ताजमहल सांगण्यासाठी दिलेली उत्तर आहे ती वेगवेगळी असते निश्चितच, कारण त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणावर जर आपल्याला स्थान निश्चित करायचं असेल तर आपल्याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्त पाहावे लागतात. यामुळे त्या ठिकाणचं स्थान थोडंसं वेगळं आलेलं असतं. आपण हा नकाशा जो आहे तो तात्पुरता घेऊन घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण पाहिला त्या नकाशाच्या पुढची माहिती बघा. 5 नंबर डोळून करा. आपली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी प्रचंड आकाराने मोठी आहे. आपल्याला दिसते लहान. इथं बघा खूप पृथ्वीचा गोल तुम्हाला दिसेल. हा पृथ्वीचा जो गोल जो आहे तो तुम्हाला दिसायला खूप लहान वाटत असेल, परंतु हा प्रचंड आकाराचा पृथ्वीचा गोल आहे. आपल्या पृथ्वीची प्रतिकृती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आता हा जो काही या ठिकाणी आपण एक पृथ्वीगोलाची आकृती काढलेली आहे, तर या पृथ्वीगोलाच्या आकृतीमध्ये मध्य भागातून जे आपण रेषा मारलेली आहे याला नाव देऊया आपण पूर्व, इकडे पश्चिम. आता हा जो काही पूर्व पश्चिम लांबीचा भाग आहे आपल्या पृथ्वीचा तो साधारणतः 12,756 किलोमीटर आहे. 12,756 किलोमीटर. आणि हा जो काही भाग असेल याला नाव देऊ आपण उत्तर आणि याला दक्षिण. उत्तर आणि दक्षिण. तर हा जो भाग आहे तो आहे 12,714 किलोमीटर. म्हणजे आपल्या असं लक्षामध्ये आलं असेल की पृथ्वीचा पूर्व पश्चिम जो भाग आहे किंवा लांबी आहे ती या उत्तर आणि दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपली जी पृथ्वी आहे ती अशी मध्य भागामध्ये थोडीशी जास्त उभी आहे आणि दोन्ही साईडला थोडीशी ती चपटी वाटते आपल्याला. अशा प्रकारे ही पृथ्वीची लांबी आणि रुंदी बघून आपण दिला. ही लांबी आणि रुंदी प्रचंड आहे पृथ्वीची. आपल्याला
या लांबी रुंदीवरून आपल्याला पृथ्वीच्या एकंदरीत आकाराची साधारणतः कल्पना आहे की आपली जी पृथ्वी आहे ती प्रचंड मोठी आहे। उदाहरणार्थ आपला देश जर तुम्ही पाहिला, भारत देश साधारणतः इकडे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे अरुणाचल पासून तर गुजरातच्या खंबाच्या आखातापर्यंत साधारणतः 3000 किलोमीटर एवढं ते आपल्या देशाची लांबी रुंदी आहे। परंतु आपल्या पृथ्वीची लांबी रुंदी बघा किती आहे, 12,756 किलोमीटर आहे। आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर थोडीशी कमी आहे, 12,714 किलोमीटर। हे साधारणतः तिचा जो भाग आहे हा या गोलाकार तुम्हाला लक्षात येईल की हा जो काही मध्य भाग आहे हा थोडासा जास्त लांबीचा आहे आणि हा जो भाग आहे ना हा थोडासा कमी लांबीचा आहे। म्हणजे काय तर आपली पृथ्वी ही दोन्ही साईडला थोडीशी चपटलेली आहे, चपटी झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक उंच सखल भाग आहेत, अनेक ठिकाणी पर्वत आहेत। उदाहरणार्थ आपल्या देशाच्याच उत्तरेला बघा हिमालय पर्वत आहेत, खोलखोल दऱ्या आहेत, नद्या आहेत, वाळवंट आहेत। या सगळ्या पृथ्वीच्या वर असणारे जे काही भाग आहेत या सर्व भागांवर आकृत्या काढणं किंवा रेषा मारणं काही वास्तवात शक्य नाही। म्हणून आपण त्याची प्रतिकृती तयार केलेली आहे, ती आहे आपला हा पृथ्वीचा गोल। जेणेकरून ही पृथ्वी जी आहे ही पृथ्वी कशी आहे तिथे प्रतिकृती आपण या पृथ्वीची गोलाच्या रूपाने तयार केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला जे काही आडव्या रेषा दिसतात अशा आडव्या रेषा आपल्या पृथ्वीवर प्रत्यक्षामध्ये काही मानणं शक्य नाही, त्या काल्पनिक रेषा आहेत असं आपण मानलेलं आहे। आणि त्या काल्पनिक रेषांच्या आधारेच आपण ही पुढची माहिती या ठिकाणी पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही बघा पुस्तकामध्ये पान नंबर 2 वर आकृती 1.3 साधारणतः कोणी अंतर असेल आकृती आहे 1.3। या ठिकाणी बघा कोणत्याही ठिकाणाचं स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या केंद्रातून या ठिकाणी हा जो पृथ्वीचा केंद्र म्हणून आपण या केंद्रातून साधारणतः इकडे 30 अंशाचा कोन काढलाय, इकडे 60 अंशाचा कोन काढलाय आपण। या दोन्ही 30 आणि 60 अंशाच्या कोनावरून आपण साधारणतः याला 30 धरूया आपण आणि हा 60 अंशाचा कोन 60 म्हणूया आपण त्याला। तर या ठिकाणी दोन्ही कोन आपण काढून या ठिकाणी जर आपण त्याला असं एकमेकांना जोडलं आणि 30 अंश धरू आपण याला आणि याला 60 अंश, या 30 आणि 60 अंशावर जर आपण अशा प्रकारे प्रतल तयार केली तर आपल्या लक्षात येतं की हे प्रतल थोडंसं मोठं आहे, हे प्रतल थोडंसं छोटं आहे। याचे कारण असं की आपल्या पृथ्वीचा जो आकार आहे तो गोलाकार आहे आणि पृथ्वीचा आकार गोलाकार असल्यामुळे तुम्हाला हे वर्तुळ किंवा हे प्रतल थोडंसं मोठं दिसेल, इकडचं छोटं दिसेल, इकडचं अजून छोटं दिसेल। आणि तुम्ही इकडे खाली गेलात अजून इकडे या दक्षिण ध्रुवावर किंवा इकडे उत्तर ध्रुवावर तर इकडे ते अजून छोटं झालेलं असतं। म्हणजे आपल्याला हे सगळं कशामुळे घडतं तर हे सगळं घडण्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या पृथ्वीचा आकार आणि तो आहे गोलाकार, त्यामुळे आपल्याला अशा स्वरूपाचे दिसेल। आता बघा आकृती क्रमांक 1.4 पहा। 1.4 च्या आकृतीमध्ये पहा आपल्याला क्ष केंद्रबिंदू दिलेला या ठिकाणी। आपण त्या पलीकडच्या आकृतीमध्ये बघूया। या ठिकाणी ही माहिती जी आहे थोडीशी आपण पुसून टाकूया आणि या केंद्रबिंदू जो आहे त्याला आपण इथे केंद्रबिंदू मध्ये पृथ्वीचा केंद्र त्याला नाव देऊया क्ष। आकृती पहा 1.3 क्ष केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी व1 आणि व2 अशा प्रकारचे याला नाव दिलेले आहे। याला नाव दिले आपण व1 आणि याला व2। त्यानंतर पहा या क्ष केंद्रबिंदू पासून इकडे उत्तरेला साधारणतः 20 अंशावर आपण एक कोन काढलेला आहे आणि इकडे 60 अंशावर एक कोन काढूया आपण, अंदाजे काढूया आपण। तर हे या ठिकाणचं वर्तुळ आणि या ठिकाणचं वर्तुळ या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवेल। आता हे जे विषुववृत्ताचं वर्तुळ आहे अजून मोठं असेल, हे विषुववृत्ताचं वर्तुळ आहे सगळ्यात मोठं आहे, हे थोडंसं छोटं दिसेल आणि हे तुम्हाला अजून छोटं दिसेल। हे तात्पर्य काय की हा पृथ्वीचा जो गोलाकार आकार आहे त्या आकारामुळे आपल्याला अशा प्रकारे लहान मोठे कणा पृथ्वीवरच्या या वर्तुळामध्ये पाहायला मिळतो।
आता बघा, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. आता अक्षवृत्त आणि रेखावृत्त ही संकल्पना आहे ती आपल्या या स्थान निश्चितीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आणि स्थान निश्चिती ह्या अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांच्या आधारे केली जाते. आता पहा, हे जे काही पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं आहे ज्याला आपण नाव देऊया 0 अंश, इकडे लिहितो मी, आणि त्याला म्हणूया आपण विषुववृत्त. हे जे काही विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन समान भाग केलेले. हा उत्तरेकडचा अर्धा गोल आणि हा दक्षिणेकडचा अर्धा गोल. याला म्हणायचं उत्तर गोलार्ध आणि याला म्हणायचं दक्षिण गोलार्ध. आता हे आहे 0 अंश. या 0 अंशापासून जर आपण असा एकेका अंशावर जर अशा आपण समान पृथ्वीच्या या विषुववृत्ताला समान अंतरावर एकेका अंशावर जर अशा प्रकारच्या रेषा काढत गेलो तर साधारणतः या उत्तर अंशापर्यंत, उत्तर ध्रुवापर्यंत तुम्हाला 90 अंश आणि दक्षिणेला 90 अंश, म्हणजे साधारणतः इथे तुम्हाला 90 अक्षवृत्त काढता येतील किंवा अक्षांश काढता येतील आणि दक्षिणेला सुद्धा तुम्हाला 90 पूर्ण वर्तुळाकार रेषा आपल्या पृथ्वीवर काढता येतील. आता अर्थात वास्तवामध्ये ह्या काही पृथ्वीवर आपण रेषा काढलेल्या नाहीत. जो पृथ्वीचा गोल असेल तुम्हाला ह्या फक्त आडव्या रेषा दिसतील, परंतु वास्तवात आपल्या पृथ्वीवर आपण अशा प्रकारच्या रेषा काही मारू शकत नाहीत. उंच उंच पर्वत आहेत, नद्या आहेत, डोंगर आहेत, बर्फाळ प्रदेश आहेत, मोठमोठी झाडं आहेत, वनस्पती आहेत, त्यामुळे हे करणं काही शक्य नाही. तर या विषुववृत्ताला समान अंतरावर जर आपण एकेका अंशाने जर अशा अक्षांशाच्या रेषा मारत गेलो तर साधारणतः विषुववृत्तापासून उत्तरेला 90 अंशापर्यंत 90 अंश याला उत्तर ध्रुव म्हणू आपण, आणि दक्षिणेकडे जर आपण रेषा काढत गेलो तर त्याला 90 अंश दक्षिण ध्रुव. अशा प्रकारे विषुववृत्तापासून उत्तरेला 90 अंश आणि दक्षिणेला 90 अंश असे 180 अंश आपण पृथ्वीवर अक्षवृत्त मानतो. 180 अक्षवृत्त. आता बघा, यामध्ये अक्षवृत्तांच्या बाबतीत पहा, हे झाले 180 आणि हे 0 अंशाचं, म्हणजे साधारणतः 181 अक्षवृत्त किंवा अक्षांश आपल्याला आपल्या पृथ्वीवर काढता येतात. म्हणून अशा प्रकारे या विषुववृत्ताला समांतर असलेल्या पूर्ण वर्तुळाकार काल्पनिक रेषा ज्या आहेत ज्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो किंवा अक्षांश म्हणतो, तर अशा प्रकारची 90 आणि 90 आणि हे 0 अंशाचं 1 असे 181 अक्षवृत्त किंवा अक्षांश आपल्या पृथ्वीवर आपल्याला काढता येतात. आता पहा, सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं येईल? मग हे सर्वात मोठं विषुववृत्त, हे गोलाकार. हे तुमच्या या ठिकाणी बघा, अजून बाहेर आहे ना, माझ्या बोटाच्या खाली बघा, इकडे पूर्णपणे हे सगळ्यात मोठं वर्तुळ आहे. मग हे वर्तुळ थोडं छोटं, हे वर्तुळ अजून छोटं, इकडचं छोटं, असे छोटं वर्तुळ करत 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 इकडे मग या उत्तर ध्रुवावर अतिशय छोटं वर्तुळ येईल. कदाचित इकडे एखाद्या बिंदूच्या स्वरूपामध्ये करा. तसंच बघा, हे सगळ्यात मोठं वर्तुळ, मग खाली थोडे छोटे 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 वर्तुळ, मग इकडे जर तुम्ही गेलात तर इकडे सगळ्यात छोटं वर्तुळ येईल किंवा कदाचित ते एखाद्या बिंदूच्या स्वरूपामध्ये सुद्धा असेल. आता पहा, अशा प्रकारचे अक्षीय कोन काढून आपण पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीचा आस मानून आपण त्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे अक्षवृत्त काढलेले आहेत. सगळ्यात मोठं अक्षवृत्त आपण पाहिलेले विषुववृत्त हे सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे, ज्याला आपण बृहदवृत्त अक्षवृत्त किंवा त्याला 0 अंश अक्षांश असं देखील म्हटलं जातं. आता पहा, हे सांगत असताना आता समजा आपण जर म्हटलं हे 20 अंश उत्तर अक्षवृत्त आहे, तर असं त्याला म्हणावं लागेल 20 अंश उत्तर अक्षवृत्त. हे जर 60 अंश असेल तर याला वाचन करताना 60 अंश दक्षिण अक्षवृत्त असं म्हणावं लागेल, कारण 60 अंश इकडे सुद्धा असेल. म्हणून आपण ज्यावेळी भूगोलाच्या भाषेमध्ये आपण त्याला मोजमाप करत जातो तर 20 अंश उत्तर अक्षवृत्ते असं त्याला म्हणत असतो.
60° दक्षिण अक्षर ते 90° दक्षिणेचं दक्षिण ध्रुव आणि हे 0 म्हणजे विषुववृत्त. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे गेलात की 1 2 3 असे 90 पर्यंत मग उत्तर अक्षर आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे गेलात तर 1 2 3 अंश असे काढत काढत 90 अंशापर्यंत 90 अक्षर होते. पण त्याला म्हणायचं दक्षिण अक्षर. बघा पान नंबर 4 करा. पान नंबर 4 वर सुद्धा तुम्हाला अक्षांश आणि रेखांशाची माहिती दिलेली आहे. या पृथ्वीची कोनीय मापे दिलेली आहे. साधारणतः आपण जे तुम्हाला उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या दरम्यान सांगितलेले आहे ती माहिती याच्यामध्ये आहे. पान नंबर 4 वर पहा. पृथ्वीवर प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. अक्षवृत्त 181 आणि 0° म्हणजे विषुववृत्त. या विषुववृत्तापासून तर उत्तरेला 90° आणि या विषुववृत्तापासून दक्षिणेला 90°. म्हणजे उदाहरणार्थ हे जे विषुववृत्त आहे या विषुववृत्तापासून उत्तरेकडे 90° आणि या विषुववृत्तापासून दक्षिणेकडे अशी 2 वर्तुळ 90°. म्हणजे विषुववृत्ताला समांतर असलेल्या पूर्ण वर्तुळाचा काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त. त्याला अक्षांश असं देखील म्हणतात. आता पहा एक पान नंबर 4 वर पहा. पृथ्वीची कोनीय मापे दिलेली आकृती आहे. त्या ठिकाणी बघा ही आकृती तुम्हाला पुस्तकात दिसेल. लक्ष द्यायचं आहे. हे बघा हे पृथ्वीचं केंद्र जसे की आपण याला केंद्र म्हणूया. हे बघा हे आहे पृथ्वीचं केंद्र आणि हे विषुववृत्त जे आपण ह्या आडव्या रेषा काढल्या. या आडव्या रेषा म्हणजे पृथ्वीचं विषुववृत्त. आता पहा कैरो 30° उत्तरा रेखावृत्त. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी आहे 30° उत्तर अक्षांश. आता कैरो जर समजा 30° या ठिकाणी असेल कैरो तर त्याचं वाचन करताना कसं करावं लागेल आपल्याला. कैरो हे 30° उत्तर अक्षवृत्तावर आहे असं म्हणावं लागेल. दुसरे बघा न्यू ऑर्लिन्स आहे. त्यानंतर हरारे आहे, दर्बन आहे. हे सगळेचे सगळे बघा पान नंबर 4 वर पहा तुम्हाला दिसतील. तर बघा उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स, आफ्रिकेतील कैरो, आशियातील लासा, बसरा हे सगळे या अक्षवृत्तावर आहेत 30°. म्हणजे त्याचं वाचन करताना आपल्याला असं करावं लागेल की 30° उत्तर अक्षवृत्तावर आहे. कोणकोणते तर कैरो आहे, उत्तर अमेरिकेतलं न्यू ऑर्लिन्स आहे, आफ्रिकेतलं कैरो आहे, आशियातलं लासा आणि बसरा. हे लासा आणि बसरा हे महत्वाची काही शहर आहेत. ही सगळी या 30°वर आहेत. म्हणून त्याचं वाचन करत असताना आपण असं म्हणावं लागेल आपल्याला की कैरो, न्यू ऑर्लिन्स, लासा, बसरा ही सगळीच्या सगळी जी शहरं आहेत ती 30° उत्तर अक्षवृत्तावर आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता पहा पान नंबर 5 वर पहा एक संत्रा या ठिकाणी दिलेला आहे. संत्र्याच्या वरचं आवरण काढलेलं आहे, साल काढलेली आहे आणि त्या संत्र्याचा गोलाकार दाखवलेला आहे. संत्र्याचा गोलाकारावरूनही आपल्याला अशा प्रकारे पृथ्वीच्या गोल आकाराची कल्पना येईल. जर आपण तो संत्र्याचा भाग असा घेतला तर तो असा गोलाकार दिसेल. एखादी जर आपण कोन काढली तर ती अशा प्रकारे एखादं पृथ्वीचं प्रतल किंवा पृथ्वीचं एखादं अक्षवृत्त त्याच्यामधून बाहेर गेलं असं दिसेल आपल्याला. अशा प्रकारे हे जे काही मूल्य आहे हे 360 आहे सगळ्या वर्तुळात. 360° पूर्ण वर्तुळात. आता पहा आकृती 5 पान नंबरची पहा कोनीय अंतर दुसरी आकृती आहे. आता आपण ही आकृती थोडीशी पुसून टाकूया आपण. या आकृतीमध्ये तुम्हाला कोनीय अंतर 2 असलेली 1.8 आकृती पहा. या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडून घ्या आधी. यानंतर असा जो काही गोलाकार आहे
हे याला आपण 0° मूळ रेखावृत्तही म्हणतात त्याला, मूळ रेखावृत्त किंवा त्याला ग्रीनिच रेखावृत्त असंही म्हटलं जातं. आता पहा, हा जो आहे विषुववृत्तीय भागाचा एखादा प्रतल बघा. अजून इकडे उत्तरेकडचं प्रतल बघा, आकृती 1.8 दक्षिणेकडचं एखादं प्रतल बघा. या तिन्ही ठिकाणी जर आपण अशा प्रकारे कोन काढले तर हे तिन्ही कोन जरी 50 अंशाचे असले, इथलाही कोन 50 अंशाचा आणि हा सुद्धा 50 अंशाचा. आता हे तिन्ही जर तुम्हाला 50 अंशाचे कोन आपण काढले तरी सुद्धा या ठिकाणचं जो काही कोन असेल आणि हा जे अंतर आहे त्या दोघांमध्ये थोडंसं जास्त आहे की कमी आहे, कारण आपल्या कृतीचा जो काही आकार आहे तो गोलाकार आहे आणि गोलाकार आकार असल्यामुळं अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी अंतरात फरक पडलेला दिसेल. आकृती बघा 1.8 बघा, कोन ये र ल हा बघा, या नदीला आपण य ते र आणि ल. कोन प फ ब हा कोन प फ आणि ब आणि इकडे कोन क ख ग, इकडे क ख आणि ग, कोन क ख ग. अशा प्रकारे याच्यामध्ये वेगवेगळे जर आपण पाहिले तर अंतर हे वेगवेगळे आहेत. ही अंतर वेगळं दिसेल, आपल्याला जास्त दिसेल, हे कमी दिसेल, हे अजून कमी दिसेल. याचं कारण पृथ्वीचा गोलाकार. आता पहा आकृती 1.9 बघा. आपल्याला आकृतीमध्ये बघा अ म अ ब आणि अ क आणि अशा प्रकारचे कोन दिलेले आहेत, तर विषुववृत्त दिलेला आहे. या विषुववृत्तामधून आपल्याला काही रेखावृत्त या ठिकाणी काढलेले आहेत. बघा आपण या आकृतीमध्ये बघूया. आता बघा या ठिकाणी दिसत असेल आपल्याला, या ठिकाणी बघा विषुववृत्त. या विषुववृत्तामधून आपण ही उभी जी रेषा काढलेली आहे तिला आपण 0° रेखावृत्त म्हणूया. याला 0° मानलेले आपण आणि या 0°वर अशा प्रकारे या रेखावृत्ताला समान अंतरावर अशा अर्धवर्तुळाकार रेषा एकेका अंशावर जर आपण काढत गेलो तर प्रत्येकी एकेका अंशावर आपल्याला साधारणतः या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे 179 रेखावृत्ते काढता येतात. म्हणजे मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे 179 रेखावृत्ते आणि या मूळ रेखावृत्तावरून इकडे आपण पश्चिमेकडे जर काढत गेलो तर मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे सुद्धा 179 रेखावृत्त आपल्याला काढता येतात, प्रत्येक एकेका अंशाबद्दल. म्हणजे इकडं पश्चिम दिशेला 179 म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला 179 आणि मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला 179. परंतु आता समजा आपण याला जर आपण मूळ रेखावृत्त मानलं, याला उदाहरण हे, तर याच्या पाठीमागचं जे येईल तर हे 180 अंश रेखावृत्त, किंवा याला जर आपण मूळ रेखावृत्त मानलं तर काय होईल माहिती तुम्हाला, तर इकडे 1 अंशाने 2 3 असे करत करत 179 आणि शेवटी हे 180. इकडे सुद्धा 1 2 3 10 20 30 100 असे 180 मध्ये येईल. आणि म्हणजे हे 180 आणि हे 180 एकच रेखावृत्त येईल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, हा आपल्या पृथ्वीचा गोल आहे, ठीक आहे. अशी पृथ्वी आपली स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती काय करते, सूर्याभोवती सुद्धा फिरते. आता पहा, आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक दाखवेल,
आपलं मूळ रेखावृत्त. हे बघ, हे इथून आहे आपलं मूळ रेखावृत्त. या मूळ रेखावृत्तापासून मी इकडे मोजल्यात पूर्वीला 180 मी आणि इकडचे 180 दोन्ही एकच येईल. म्हणजे जर समजा आपण याला मूळ रेखावृत्त मानलं 0 अंश, तर याच्या पाठीमागची 180 अंश रेखावृत्त. मग हे 0 आणि ती 180 असं दोघांचं एक मोठं वर्तुळ तयार होईल. त्याला बृहद वर्तुळ असे देखील म्हणतात. जसं आपण इकडे एक मोठं वर्तुळ पाहिलं विषुवृत्ताचं सगळ्यात मोठं वर्तुळ, तसं रेखावृत्तावर सुद्धा अशा प्रकारचं सगळ्यात मोठं वर्तुळ तयार होईल. मूळ रेखावृत्त 0 अंश आणि पाठीमागचं 180 अंश हे दोघांचे मिळून. अशा प्रकारे मूळ रेखावृत्त हे सुद्धा बृहद रेखावृत्त किंवा सगळ्यात मोठं रेखावृत्त मानलं जाते. पान नंबर काय 7. म्हणजे रेखावृत्त याला म्हणायचं की हे जे मूळ रेखावृत्त आहे, या मूळ रेखावृत्ताला आपण मानलेले काल्पनिक रेषा आहे. ठीक आहे, आपण पृथ्वीवर काढलेली नाही अशी दोन्हीचं माप घेऊन किंवा आपण असं काही केलेले आहे. तर या 0 अंश मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला 179 किंवा 80 धरू आपण. हे 179 इकडे 179 आणि शेवटी 180 मी एकच रेखावृत्ताची रेषा आहे. हे 0 पासून तर 179 पूर्वेला आणि पश्चिमेला 179 आणि त्याच्यामध्ये 0 अंश हे मूळ रेखावृत्त आणि 180 चं दुसरं रेखावृत्त. असे एकूण या वर्तुळाचे 360 अंश आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या गोलाकाराचं जे पूर्ण माप आहे ते 360 अंशाचा आहे असं आपल्याला दिसून येईल. आता पहा, प्रत्येकी 1 अंशाच्या अंतरावर किती रेखावृत्त येतील आपल्याला 360 रेखावृत्त. 1 0 अंश मूळ रेखावृत्त, त्यानंतर 180 अंश मूळ रेखावृत्त दुसरे एक रेखावृत्त आणि पूर्वेकडचे 1 ते पश्चिमेकडचे 1 ते 79 रेखावृत्त, पूर्वेकडचे 1 ते 79 रेखावृत्त आणि सगळ्यांची मिळून तयार होतील आपली 360 रेखावृत्ते. आता बघा, आता हे जे काही विषुवृत्त आहे थोडक्यात आपण या ठिकाणी हे विषुवृत्त घेऊ. आपण या विषुवृत्तावर आता हे जे काही आपण विषुवृत्ताला समान अंतरावर असे जे काही अक्षवृत्त मानले होते ज्याला आपण अक्षांश मानलेले, या अक्षांशाचं जर अंतर पाहिलं आपण तर या दोघांमधलं अंतर साधारणतः 111 किलोमीटर आहे. 111 किलोमीटर. तसंच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं या दोघांमधलं अंतर ते सुद्धा 111 किलोमीटर येते. त्यानंतर या दोघांमधले जे अंतर आहे ते 111 किलोमीटर आहे. विषुवृत्तावर दोन रेखावृत्ताच्या दरम्यानचं अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुवृत्तावर हे अंतर 111 किलोमीटर, कर्कवृत्तावर इकडे कर्कवृत्त 23.5 अंशावर इतर आपण मानले याला 23.5 अंश कर्कवृत्त आणि इकडे 23.5 अंशावर जर आपण मकरवृत्त मानलं, इकडे 66.5 अंशावर अंटार्क्टिक वृत्त, इकडे 66.5 अंशावर आर्क्टिक वृत्त, इकडे अंटार्क्टिक. या ठिकाणी मात्र अंतर थोडंसं कमी होईल. या ठिकाणी 102 किलोमीटर, या ठिकाणी 44 किलोमीटर आणि इकडं रेखावृत्ताचे जे अंतर आहे ते ध्रुवावर कदाचित 0 होईल, 0 किलोमीटर. अशा प्रकारे रेखावृत्तावर मध्ये सुद्धा पृथ्वीचा गोल आकार असल्यामुळे त्याच्यामध्ये अंतरात फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे रेखावृत्त, अक्षवृत्ते आपण पाहिली. आता या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची जी जाळी असते ती साधारणतः हे जे अक्षवृत्त आणि रेखावृत्त जर आपण असे एकमेकाला जोडले, आता मी आधी रेखावृत्त जोडले, आता हे अक्षवृत्त असे जोडूया आपण, तर अशा प्रकारची एक जाळी तयार होईल. अशा प्रकारे अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या जाळीला आपण वृत्त जाळी असं म्हणतो. आणि या वृत्त जाळीच्या आधारे आपल्याला कोणत्याही ठिकाणाचं स्थान निश्चित करत असताना याचा उपयोग होतो. याला म्हणूया आपण वृत्त जाळी.
अशा प्रकारची वृत्त जाळी बघा तुम्हाला पान नंबर 7 वर या ठिकाणी दिलेली आहे। ही बघा ही वृत्त जाळी आहे। अशा प्रकारे ह्या उभ्या रेषा म्हणजे कोणत्या आपण पाहिलेल्या रेखावर, आणि ह्या आडव्या रेषा असे गोल आहेत बघा, वर्तुळ असे इकडे मोठं वर्तुळ, इकडे छोटं 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 इकडे आणून इकडे उत्तरेला खूप छोटं झालेले वर्तुळ आहे, अक्षवृत्ताचे वर्तुळ। असे दोन्ही जर रेषा आपण एकत्र केल्या तर अशी वृत्त जाळी दिसेल आकृती मध्ये बघा 1.10 मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पृथ्वीबलावर अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारची वृत्त जाळी करता येईल। अशा प्रकारे ह्या आडव्या आणि उभ्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांचा वापर करून आपल्या पृथ्वीवर आपल्याला अशा प्रकारची वृत्त जाळी बनवता येते। आणि या वृत्त जाळीच्या आधारे आपण भौगोलिक माहिती प्रणाली विकसित केलेली आहे, ज्याला आपण GIS GPS म्हणतो। तर ह्या सगळ्या इंटरनेटच्या गुगल मॅप असेल किंवा विकिमॅपिया असेल किंवा आपल्या भारताचं भुवन एक ऍप आहे, या सगळ्याच्या आधारे आपल्याला एखाद्या ठिकाणावरचं स्थान जर निश्चित करायचं असेल तर या वृत्त जाळीचा वापर केला जातो। आणि त्या वृत्त जाळीच्या वापराने आपण कुठे आहोत, आपली शाळा कुठे आहे, आपला देश कुठे आहे, कोणत्या रेखावृत्तावर आहे, कोणत्या अक्षरवृत्तावर आहे, हे सगळं आपल्याला अशा या वृत्त जाळीच्या आधारे पाहता येतं। म्हणजे पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्त जाळीचा उपयोग होतो। म्हणजे या वृत्त जाळीमुळे आपल्याला पृथ्वीचं कोणतं ठिकाण नेमकं कुठे आहे हे सांगणं सहज शक्य आहे। अशा प्रकारे बघा आकृती 1.11 मध्ये तुम्हाला एक असा जीपीएसचा मॅप दिलेला आहे। आधुनिक तंत्रज्ञान आहे ते, जे आपण मोबाईलच्या मध्ये सुद्धा अशा प्रकारे जीपीएस जर लावलं तर त्या जीपीएस वर जर आपण यंत्र बसवलं आपल्या गाडीमध्ये, 4 व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये ते मॅप दाखवतं की आपला हा रोड कोणता आहे, त्या रोड तो किती मोठा आहे, समोर ट्रॅफिक आहे का, रस्त्यामध्ये पेट्रोल पंप कुठे आहे, हॉटेल कुठे आहे, मंदिर कुठे आहे, कोणतं शहर किती किलोमीटर आहे, रस्ता कसा आहे, वाहन कसे आहेत, अशा स्वरूपाची माहिती सुद्धा आपल्याला आता सहज शक्य झालेली आहे। आणि या सगळ्याचं कारण आहे या पृथ्वीवरचे हे अक्षांश आणि रेखांश। याच्या आधारे आपण आकाशामध्ये जे काही उपग्रह सोडले, म्हणजे या पृथ्वीच्या बाजूला चारही बाजूला आपण उपग्रह सोडलेले, आणि हे उपग्रह आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवतात। तुम्ही पाहिलं असेल काही वादळ निर्माण झाली होती, यामध्ये बंगालच्या उपसागरात वादळ आलं होतं, एक निसर्ग वादळ आलं, अम्फान वादळ आलं, चक्रीवादळ। या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केलं, पण हे चक्रीवादळ निर्माण झाले की या उपग्रहाने त्याचे फोटो काढले आणि आपल्याला पाठवलं की चक्रीवादळ तयार झालेले एवढ्या वेगाने आपल्या किनारपट्टीकडे येते। म्हणजे आज आपल्याला त्या गोष्टी शक्य झालेल्या ज्या की पूर्वीच्या काळात नव्हत्या। अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण पृथ्वी आणि वृत्ते, रेखावृत्त आणि अक्षवृत्त, विषुवृत्त, अक्षांश, रेखांश या सगळ्याच्या विषयी माहिती पाहिलेली आहे। आता या पाठाच्या शेवटी असणारे जे काही प्रश्न उत्तर आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा। हा व्हिडिओ एकदा दोनदा पुस्तक समोर ठेवून अवलोकन करा। त्यानंतर काही अवघड एखादं काही वाटलं तुम्हाला तर मला कमेंट करा, मला पाठवा, मी त्याचे उत्तर पाठवेन। आणि या धड्याच्या शेवटी जे काही प्रश्न उत्तर आहेत स्वाध्यायाच्या रूपामध्ये ते सुद्धा घरी गेल्यावर सोडवा आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहून घ्या। इतिहासाचे 2 प्रकरणाचे सुद्धा प्रश्न उत्तर लिहा। लिहिणं झाले असेल तर माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्या। माझ्या व्हॉट्सअपच्या माझा नंबर तुमच्याकडे आहे, त्याच्यावर पाठवा किंवा ग्रुपवर पाठवले चालेल, पण तुमचं नाव टाकावं, विषय, तुमचं नाव आणि कोणत्या प्रकरणाचे प्रश्न उत्तर दिले ते प्रश्न उत्तर अशा स्वरूपाचे स्वाध्याय लिहा। आणि हा व्हिडिओ एकदा दोनदा पहा। ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनाही सांगा। आणि अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपण जोपर्यंत शाळा व्यवस्थित सुरू होणार नाही तोपर्यंत बनवणार आहोत। या व्हिडिओला जास्तीत जास्त पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याही मित्रांना सांगा। घरातच राहा, सुरक्षित राहा, कुठेही बाहेर फिरू नका आणि घरच्या घरी जेवढा होईल तेवढा अभ्यास करत राहा। आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।